कोल्हापुरातील राजकारण पुन्हा एकदा तापले, कारण जिल्हा परिषद निवडणुकीचा रणसंग्राम आता प्रत्यक्ष सुरू होतोय। 14 जुलै रोजी जिल्ह्यातील 68 गटांचा प्रारूप आराखडा जाहीर झालाय आणि गावागावात एकच चर्चा सुरू झाली, आपलं गाव कुठल्या गटात गेले, आता निवडणुकीचं गणित काय होणार। महायुतीत म्हणजेच भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यामध्ये तिकिटांसाठी इच्छुकांची चांगलीच गर्दी झालेली आहे। आता कोणाला तिकीट मिळणार आणि कोण गप्प बसणार यावरून पक्षामध्येच मोठा पेच निर्माण झालाय। गेल्या काही महिन्यापासून काही नेते गावागावात लोकसंपर्क करत होते, कार्यक्रम घेत होते, पण आता गटच बदलल्यामुळे त्यांचं सगळंच गणित बिघडलंय। महाविकास आघाडीकडूनही एक संघ लढण्याचा निर्धार आहे, पण तिकीट वाटपात तडजोड झाली तर काही जण अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील आणि हेच नाट्य महायुतीतही घडण्याची शक्यता आहे। 21 जुलैपर्यंत नागरिक आणि इच्छुकांना हरकती नोंदवता येणार आहेत, तर 18 ऑगस्ट पर्यंत अंतिम आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर होणार। गावाची गटरेषा बदलली, आकड्यांची फेरफार झाली, पण इच्छुकांची धावपळ, सत्तेसाठीचा खेळ आणि पक्षांतर्गत जुळवाजुळव या सगळ्यांनी कोल्हापुरातलं राजकारण पुन्हा एकदा चांगलंच रंगवून टाकलंय। तारा न्यूज वर मी सुरेखा, आम्ही या निवडणूक रणसंग्रामाचं सविस्तर आणि प्रामाणिक कव्हरेज देत राहू। पाहत रहा तारा न्यूज।